मूल जन्माला आलं आणि त्याला शब्दाची भाषा कळायला लागली की त्याचं आपल्या आजूबाजूच्या असणाऱ्या जगाचं कुतूहल जागृत व्हायला लागतं. त्याला प्रश्न पडायला लागतात. आसपासच्या निसर्गाविषयी सतत माहिती मिळवण्यासाठी त्याची धडपड सुरू होते. त्याला शब्दांचं ज्ञान झालं की कुतूहलापोटी निर्माण झालेल्या प्रश्नांची त्याला उत्तरं हवी असतात. त्याचं उत्तर सर्वात पहिल्यांदा तो आपल्या आईबाबांना विचारतो. तिकडे समाधान झाले नाही तर तो जाणकारांच्या शोधात जातो. अनेक वेळा आई वडिलांकडून उत्तर मिळण्याऐवजी धाक दाखवून उत्तर टाळले जाते. अनेक वेळा तो स्वतः शोधण्याचा प्रयत्न करतो. उत्तर मिळण्याचे झाले किंवा उत्तरे शोधण्यात बंधने आली तर त्याची ज्ञान जिज्ञासा संपते असे मानसशास्त्र सांगते. ज्ञान मिळवायचे असेल आणि विज्ञान समजून घ्यायचे असेल तर प्रश्न पडलीच पाहिजे. अशाच काही प्रश्नांची उत्तरे या विज्ञान संसार या मालिकेत आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. याच बालगोपाल मंडळींना विज्ञानाची मजा लुटता येईल आणि पालकांच्याही ज्ञानात भर पडेल. नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. सध्या वातावरण काहीसं विरोधाभासी झालंय. सकाळी 9 वाजेपर्यंत थंडी आणि दुपारी चटके लागतील इतकं गरम ऊन पडतं आणि संध्याकाळी परत गारठा इतका की स्वेटर घालावं इतका असतो. त्यामुळे आपल्याला असं का व्हावं असा प्रश्न पडतोच. परवा एका लहान मुलाने अशाच धाटणीचा एक प्रश्न विचारला. म्हणाला, हिवाळा थंड आणि उन्हाळा गरम का असतो? आता आली ना पंचायत. त्याच्या या प्रश्नाचं कसं समाधान करावं? मग नेहमीप्रमाणे आम्ही डॉक्टर बाळ फोंडके यांच्या साहित्यात डोकावले आणि काय आश्चर्य, आम्हाला त्याचे वैज्ञानिक उत्तर मिळाले. चला तर मग काय म्हणतात डॉक्टर बाळ फोंडके हे समजून घेऊया. डॉक्टर बाळ फोंडके म्हणतात, खरं तर हा प्रश्न पृथ्वीवर ऋतुचक्र का असतं असा विचारायला हवा. जगात विश्ववृत्त सोडून कुठेही जा, वर्षभर एकच ऋतू असत नाही. तापमान एकसारखं असत नाही. त्यात वाढ घट होतच राहते. तशी ती दिवसभराच्या 24 तासातही होत असते. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत व परत सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत एकच तापमान असत नाही. पण त्यातल्या कमाल आणि किमान तापमानातला फरक हा उन्हाळ्यातल्या कमाल आणि हिवाळ्यातल्या कमाल तापमाना इतका असत नाही. उन्हाळ्यात कमाल तापमान भारीच चढतं. राजस्थानात काही ठिकाणी तर ते चक्क 50 अंशांनी इतकं चढतं. पण तिथेच हिवाळ्यात ते 7-8 अंशांपर्यंत उतरतं. अमेरिकेतील मध्य भागातल्या कान्सास सारख्या राज्यात तर उन्हाळ्यात 40 अंशांपर्यंत चढणारं तापमान हिवाळ्यात शून्याखाली 40 अंशांपर्यंत उतरतं. साहजिकच मग उन्हाळ्यात तापमान इतकं का वाढतं आणि हिवाळ्यात इतकं का घसरतं असा सवाल उठतोच. त्यातही विषुववृत्तावर हा फरक अत्यंत कमी असतो. पण विषुववृत्तापासून जसं जसं उत्तरेकडे वा दक्षिणेकडे जावं तसा तसा हा फरक वाढत जातो. काही जणांचा असा समज होता की तापमानातला हा फरक पृथ्वीच्या सूर्यापासूनच्या अंतरावर अवलंबून आहे. जेव्हा पृथ्वी सूर्याच्या थोडीशी जवळ असते तेव्हा तापमान चढतं आणि जराशी दूर गेल्यावर उतरतं. सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याची पृथ्वीची कक्षा लंबवर्तुळाकार असल्यामुळे सूर्यापासूनच्या पृथ्वीच्या अंतरात फरक जरूर पडतो. पण त्याच्या परिणामी तापमानातला हा बदल संभवत नाही. कारण उत्तर गोलार्धात जेव्हा हिवाळा असतो त्यावेळी म्हणजे जानेवारीत पृथ्वीचं सूर्यापासूनचं अंतर सर्वात कमी असतं, तर जुलैमध्ये ते सर्वात जास्त असतं. तेव्हा तापमानातल्या फरकाचं ते कारण असू शकत नाही हे सिद्ध झालं. मग त्याचं खरं कारण म्हणजे काय? आपल्या पृथ्वीचा आस सरळ सोट उभा नसून तो कललेला आहे. उभ्या रेषेशी तो 23 अंशांचा कोन करून असतो. त्यामुळे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालताना पृथ्वीचा उत्तर गोलार्ध कधी सूर्याच्या विशेला कललेला असतो तर कधी दक्षिण गोलार्ध. त्यामुळे प्रदेशावर पडणाऱ्या सूर्याच्या किरणांचा कोन वेगवेगळा असतो. उन्हाळ्यात ते जवळजवळ उभे आदळतात. त्यामुळे त्यांचा सारा मारा एकाच ठिकाणी होतो. ते फारसे पसरत नाही. साहजिकच सारी उष्णता कमी क्षेत्रफळाच्या प्रदेशात शोषली जाते. शिवाय दिवस मोठा असल्यामुळे जास्त वेळ सूर्यकिरण धरतीला तापवत राहतात. ती उष्णता कमी होण्यासाठी आवश्यक तेवढा वेळ मिळत नाही. उलट हिवाळ्यात किरणांचा कोन उथळ असतो. ते जवळजवळ आडवे येतात व इतस्ततः पसरतात. त्यापायी मग उष्णता एकाच ठिकाणी केंद्रित न होता इकडे तिकडे पसरते. शिवाय दिवसही लहान असल्यामुळे शोषलेल्या उष्णतेचा निचराही लवकर होतो. तापमान फारसं चढत नाही, उलट घसरायला मदत होते. आता कळलं ना हिवाळा थंड आणि उन्हाळा गरम का असतो ते?
एकदा पाहून कळलं नाही तर हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा आणि आपल्या मित्रांनाही पाठवा. कसा वाटला व्हिडिओ हे कळवण्यास मात्र विसरू नका आणि बघत रहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.